वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमदत्ता वज्रं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पादुरङ्गम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यं त्र्यम्बके
ब्रह्मके ध्रुवी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानव्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतकेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सौराष्ट्रसोमनाथं च श्रीशैलेमल्लिकार्जुनम् उज्जिनानं महाकालं ओंकारममलेश्वरम् परिणाम वैजनाथं च दाकिनां भीमशङ्करं सेतुबन्धोतुरामेशं नागेशं दारुकावणे। वाराणसी तु विश्वेश्वं त्र्यम्बकं गौतमे तटे हिमालये तु केदारं कृष्णचेतशिवानि। एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं पाठपठेन्नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति। अहिल्या द्रौपदी तारा सीता मन्दोदरी तथा पञ्चकन्यां स्मरन्नित्यं महापातकनाशम्। प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति पुष्पाण्डेति चतुर्थम् पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टकम् नवमं सिद्धदात्री च नवदुर्गा प्रकीर्तितः उत्कान्येतानि नामानि ब्रह्मणेव महात्मनम्। पंकजवासनी देवसुखीगत सद्गुणवार्षणि शान्तनुते जय जय हे मधुसूदन स्वामी हरलक्ष्मी परिपालया।
अष्टलक्ष्मी नमस्तुभ्यं वरदे कामिरूपिणे विष्णुमक्षस्थलारूढे भक्तमोक्षप्रदायिने शङ्खचक्रगदास्ते विश्वरूपी ते जया जगन्मात्रे च मोहिने मङ्गलं शुभमङ्गलम् इति श्री अष्टलक्ष्मी
सूत्रं संपूर्णम्। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती माते नमः। आज कथेचा आवाज हल परवा भारी आवाज हल असं कथेचा आज 7वा दिवस म्हणजे शेवटचा दिवस। तसं तर देवी भागवताच्या नुसार जर आपण पाहिलं, महाराज आले आज पण तर 9 दिवसाची कथा असते, 9 दिवसाचं पारायण असतं आणि 9 दिवसामध्ये भगवती मातेचं हे करायचं असतं। पण आपल्याकडे 7 दिवसामध्ये कथानक पूर्ण करायला लागतं आणि त्यामुळे आपण 7 दिवसाची करत असतो। आणि अशी मंगलदायी भगवत अमृत स्वरूपणी कथा आणि आज आपण 7व्या दिवसामध्ये पदार्पण केलेलं आहे। गेल्या वर्षी आदरणीय गणेश भाऊ चौधरी यांच्या संकल्पनातून आणि श्री गीता जयंतीत्यर्थ हा होणारा अखंड नाही म्हटला तरी चालेल, पण काकडा, हरिपाठ आणि कथा, यावर्षी तर भजनं पण झाली, अशा सर्व भगवत प्राप्ती इत्यर्थ असलेल्या साधना आणि त्या साधनेद्वारे ह्या भूमीला, ह्या गावाला एक पवित्रपणा प्राप्त करून देण्याचं साधन गणेशजी चौधरींच्या माध्यमातून झालेलं आहे। गेल्या वर्षी गीतेवर झाले आणि यावर्षी देवी भागवत ही कथानक आहे। गेले अनेक वर्षापासून सरवली गावामध्ये हा उपक्रम चालू आहे। एकादशीला पालखी असते, मला वाटतं कीर्तन असतं, हरिपाठ असतं आणि नित्य नेमाने राहणारे सरवली गाव आणि सरवली पाडा, इकडे एकादशी असते आणि तिकडे चतुर्थी असते। म्हणजे इकडे भगवान विष्णू, तिकडे गणपती बाप्पा, असा दुप्त शर्करा योग आणि हे दोन्ही गाव करत असतात। सर्व परिसरातले जेवढे गाव आहेत सगळ्या गावांचा उल्लेख न करता सगळी मंडळी साथ करत असतात। आणि हा उपक्रम, त्याला माऊलीच्या भाषेत म्हणायचं झालं तर नित्य नेमे नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी। लक्ष्मी वल्लभ, लक्ष्मीचा वल्लभ, वल्लभाला नवरा म्हणतात, वल्लभाला पती म्हणतात, वल्लभाला बरं का हजबंड म्हणतात मराठीमध्ये, वल्लभ, लक्ष्मीचा वल्लभ, असे अनेक शब्द आहेत। तसे तुम्हाला पण शब्द आहेत, भार्या, अर्धांगिणी, पतिव्रता, तो शब्द मला बरा नाही वाटत, अर्धांगिणी, म्हणजे हे सगळे शब्द पर्यायी शब्द आहेत। आता आवजावचा जमाना संपलेला आहे, हरी तुमचा आलं त्याला विलास नाहीये, कालाय तस्माय नमः, तेव्हा कालानुसार सारावं लागतं नाही का। आणि म्हणून लक्ष्मी वल्लभ भगवान परमात्मा नित्य नेमाने राहणाऱ्यांच्या जवळ राहत असतो आणि तो नित्यनेम गेले अनेक वर्षापासून सरवली गाव आणि सरवली पाडा यांच्यामध्ये अभ्यासपणे चालू आहे। म्हणून त्या सर्व नित्यनेम सांभाळणाऱ्या साधकांना आणि ग्रामवासियांना मनोभावी नमस्कार। त्यावर खूप चांगला नित्यनेम सांभाळत आहे आणि म्हणून जास्ती प्रस्तावना न करता मुख्य विषयाकडे येऊया की भगवंताची ही कथा, या भगवती मातेने अनेक अवतार घेतले, नवे नवे शुंभ निशुंभ महिषासूर अनेक राक्षसांना आपण पाहिलं, नवे नवे चव्हाण मुलींची
भार्या पत्नी सुकन्या तिच्यासाठी सुद्धा ती धावून आली. हरिश्चंद्र राजासाठी सुद्धा ती धावून आली. प्रत्येक वेळेला जी पण संकट आली तेव्हा तेव्हा ती धावून येते. आणि ती कशी धावून येते सादरीकरण करत आहे आमची सुनीलजी. आदि अंबाबाई माया सारे दुनियेची आई. आदि माया अंबाबाई सारे दुनियेची आई. आदि माया अंबाबाई सारे दुनियेची आई. आदि माया अंबाबाई सारे दुनियेची आई. तिचा एक दर्शनाने कोटी जन्माची पुण्याई. आदि आदि अंबाबाई सारे दुनियेची आई. आदि माया अंबाबाई सारे दुनियेची आई. उदो अम्बे उदो उदो अम्बे उदो उदे अम्बे उदे उदे अम्बे उदे. सर्व देवतांनी सर्व देवतेची पूजा करतात. गणेश भक्त असो, भगवान विष्णूचे भक्त असो किंवा भगवान महादेवाचे भक्त असो, सगळे देव त्या महामायेची पूजा करतात. आणि म्हणून ही जी महामाया आहे भगवती माता स्वरूपिणी आहे, हिचा मायेचा प्रभाव अरे बापरे, इतने जल्दी पहले खाते हैं बाद में सुनते हैं. बाळाराम महाराज भगरेचा निवड त्या आले नाही, लवकर काम करत आहे ना. शाबा, मला काय माहित, मी नंतर बसलो. एकादशी आणि दुप्पट खाशी, काय तुझा जीव जातो एकादशी, फराळ्याच्या आमिषे धनिवेशी. डोंगरे महाराज बरे झाले, आज आले. आज बरं का मोठी मोठी मंडळी आले, महाराज बाबा आलेले. बाबांचं नाव ना माहीत, मधुकर बाबा आणि महानंद बाबा गेले नाही.
जी सगळी मोठी मंडळी आलेली आहेत, खुर्च्यावर बसलेली, कोणाची नावं माहिती नाही, सगळ्यांना नमस्कार करतो. तुम्ही माझ्या मी तुमचं आहे, नाव ना घेतल्या क्षमा करा. ज्यांचं नाव माहिती त्यांचं येत नाही, त्यांचं नाही येत, पण तुमच्यामुळे आम्ही आहोत आणि आमच्यामुळे तुम्ही आहात. परस्पर नाही का, परस्पर प्रेम वाटतं आणि त्या प्रेमामध्ये आपण आलेले आहोत. आणि म्हणून चला परत तो विषयांतर नको. भगवती मातेची जी माया आहे ती मोठ्या मोठ्या देवांना पण भारी पडली. किती मोठे देव, आता सगळ्यात मोठे देव कोण? ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. सावणी दत्त गुरु दिसले. एकाने पालन करावं, एकाने निर्माण करावं, एकाने पालन करावं, एकाने संहार करायचा. तीन खाती तीन देवतांकडे. पण ब्रह्मदेवाचा जन्म हा भगवान विष्णूच्या नाभी कमलातून झाला. करिया सृष्टीची रचना, नाभी जन्म चतुरानना, जग एवा खाणी मदना, तेरे करू तयाचे. भानुदास महाराज म्हणतात दुसऱ्या मालिकेमधला अभंग. करिया सृष्टीची रचना. सृष्टीची रचना ब्रह्मदेव करतात, बरोबर आहे, पण त्या ब्रह्मदेवाची निर्मिती भगवान विष्णूच्या नाभी कमळातून. बरं काय, नाभीतून एक कमळ निर्माण झालं, त्या कमळातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. मग म्हणतो ना कधी कधी मोठ्या माणसांना पण गडबड होते, पण ती मोठी माणसं परत परत गडबड नाही करत, हा त्यांचा मोठेपणा आहे. मी हे लक्षात घेतले की ज्या भगवान परमात्माच्या लीला आहेत ना, भगवान महादेव मोहिनी रूपावर भाळल्यानंतर मोहिनीच्या पाठी जातात, बरोबर आहे, पण परत परत त्या क्रिया नाही घडत. जगामध्ये दर्शवतात मोठी जी मोठी देवता किंवा मोठी माणसं त्या त्यांच्या लीला असतात आणि त्या लीला आपण करू नये, नाही तर आपली लीला खतम होऊ जाऊ. त्यांच्या त्या लीला असतात आणि म्हणून पुन्हा पुन्हा त्यांनी तसं केलं नाही. ब्रह्मदेवाला अहंकार झाला, म्हटलं मी सगळ्या जगाची निर्माण करतो आणि मला सगळ्यांनी देव मानलं पाहिजे. त्याला भगवान विष्णूकडे म्हणलं अहंकार आल्यावर काय उठ म्हटलं. म्हणजे योग मायेचा किती प्रभाव असतो, या भगवतीचा किती प्रभाव असतो, तो देवतांना जोडत नाही. सुनील महाराज तो क्या छोडेगा. एकदा जास्ती कथा बिथा लागायला लागल्या, त्या कीर्तन जास्ती व्हायला लागली, त्याला की डिग्र्या वाढतात माझ्या महाराजांच्या. फक्त माधवराव महाराज आणि मी आणि उमेश महाराज सोडून. हवेत जातात सगळे महाराज लोक आपल्या प्रांतातले सोडून, म्हणजे टेन्शन नाही का वगैरे महाराज कोणी आक्षेप घ्यायला नाही. कारण अमृत स्वरूपणी कथा आहे, पवित्र कथा आहे, अपवित्र बोलायचंच नाही. आणि मग म्हटलं तू आजपासून माझी पूजा करायची. ब्रह्मदेव भगवान विष्णूला म्हणतात, अरे म्हटलं तुझी पूजा कधी, माझ्या नावीतून तुझा जन्म झालाय, मी मोठा आहे. ब्रह्मदेव म्हणतात मी मोठा आहे, नारायण म्हणतात मी मोठा आहे. आता कोणी ठरवायचं मी मोठा आहे? कोणाला द्यायचं नक्की पद? अहो युद्ध झालं दोघांचं, इतकं करार युद्ध झालं की शेवटी भगवान महादेवाला स्तंभाच्या रूपाने तिथे प्रगट व्हावं लागलं. आणि हा शिवपुराणामध्ये पण विषय आहे की शिवपुराणामध्ये जे स्तंभाच्या रूपाने प्रगट झालं ते प्रथम भगवान परमात्म्याचं ज्योतिर्लिंग, पहिलं ज्योतिर्लिंग. नंतर ती 12 ज्योतिर्लिंग वगैरे ते. आणि स्तंभाच्या रूपात प्रगट झाल्यानंतर दोघांचे युद्ध थांबलं. त्या स्तंभातून आवाज आला, म्हटलं काय झालंय तुमचं? म्हटलं मी मोठा आहे. हा म्हणतो मी मोठा आहे. ब्रह्मदेव म्हणतात मी मोठा आहे.
नारायणजी म्हणतात मी मोठा आहे. म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला दोघांना एक युक्ती देतो. ब्रह्मदेवाने वर जायचं, भगवान विष्णूने खाली जायचं. वर जाणाऱ्याने माझा उगम पाहायचा, त्याला उगम भेटला तर त्यांनी परत द्यायचं, आणि खाली जाणाऱ्याने माझा अंत पाहायचा. त्या स्तंभातून आवाज आला आणि मग ब्रह्मदेव वर गेले आणि भगवान विष्णू खाली गेले. इतके खाली गेले, इतके खाली गेले की परमात्म्याचा अंतच लागत नाही. हो, अंतच कळत नाही. आणि मग अंत कळत नाही म्हणून नारायणाने ठरवलं, म्हटलं आपण हे काही करण्याचा अर्थ नाही. स्वतः ते आले आणि त्या स्तंभरूपी महादेवाला शरण आले. म्हटलं मला काय तुमचा अंत लागला नाही बाबा, मी शरण आहे तुम्हाला. जीवनामध्ये असं पण करायला पाहिजे. पण ब्रह्मदेव तसं नाही. ब्रह्मदेव गेले, उगम तर भेटलाच नाही, आधी काही कळलंच नाही. म्हणून तो अनादि निर्गुण नाही, अनादि. आणि मग ब्रह्मदेवाला काही उगम काढतच नाही. म्हणजे करायचं काय? तेवढा ते केतकीचं बोल त्याला कळलं. आणि केतकीचं बोल कळल्यानंतर त्याने विचार केला, म्हटलं याला जोडीला घेऊ. कारण कोर्टामध्ये साक्षी असल्याशिवाय जजमेंट जज देत नाही. आणि म्हणून त्यांनी त्याला घेतला. म्हटलं तू माझ्या बाजूने साक्ष द्यायची, मी तुला मोठं बक्षीस देईन. आमिष दिलं, आमिष. काय म्हणतात त्याला आपल्या भाषेत? म्हणजे चालेल, कुठे साक्षी द्यायची होती. ब्रह्मदेव आले, महादेव रूपी स्तंभाच्या समोर आले. म्हटलं मी तुमचा उगम पाहिला. म्हटलं खरंच पाहिला? म्हटलं हो पाहिला. खोटं बोलतो. महादेवाला खूप राग आला, खूपच राग आला. म्हटलं खोटं बोलतो तो. म्हणजे हे बघा ना, कीर्तीचं बोल. बरं का, कीर्तीच्या बोलाला तेव्हापासून महादेवाला वाहत नाही. शाप दिला भगवान परमात्म्याने महादेवाने की तुझा स्वीकार मी करणार नाही. आणि ब्रह्मदेवाला 5 तोंड होती, त्यातला एक मस्त उडून असतात, 4 तोंडाचा झाला. ब्रह्महत्या झाली. बरं का, पण जेव्हा ब्रह्मदेवाला हे कळलं की आता आपलं काही खरं नाही, हळूहळू आपल्याला मारून टाकेल, मग शरणागती करली. म्हटलं देवा त्राणीमाम, मला क्षमा करा, असे ते भगवान शंकराला विनवणी करू लागले. शंभो शंकरा करुणा करा जगदागवा. शंभो शंकरा करुणा करा जगदागवा. शंभो शंकरा करुणा करा जगदागवा.
काय कथा आपल्याला शिकवते की योग माया जर एवढ्या मोठ्या देवांना जर असा अहंकार होऊ शकतो तर तुमच्या माझ्यासारखे काय. म्हणून सांभाळा. तुम्ही म्हणा मग अहंकाराला का सांभाळायचं. त्याचं कारण असं आहे की माणसाला अहंकार लयास घेऊन जातो. कारण या भारतवर्षामध्ये आपला जन्म का झालाय. आपण अमेरिकेला का जन्माला आलो नाही. चीनला का न आलो. जरा विचार करा. इस्रायलला का न आलो. इस्रायलच्या माऊल्या आहेत ना. माऊले समजते. तुम्ही माऊले आहात तर तुमच्यासारख्या झाडे नाही लावत. पॅन्ट टी शर्ट घालून अशी बंदूक घेऊन फिरतात. कोणी आवाज केला का फिनिश. आवाज कोणी करत असते. त्याला माहिती आवाज केला की गोळी झालेला आपल्याला. इस्रायलमध्ये तुम्हा माऊल्यांना एकदा की त्याचं कॉलेज शिक्षण झालं की मुलांना 3 वर्ष आणि मुलींना 2 वर्ष गोळ्या कशा चालवायच्या शिकवतं. मला वाटतं हे शिक्षण आपल्याकडे पण चालू करावं. निदान तुमची नवरी तरी तुम्हाला मारणार. त्याने आवाज केला काढू का घोडा काढू. तो म्हणतो नको घोडा काढून मी गाडा उभा राहणार. शाबास. हे बात आमचे कलाकार मला असे भेटले नाही. म्हणजे अगोदर पण चांगलेच भेटले होते. तसं बोलायचं नाही काय का. पण आता खूप चांगले मिळाले की म्हणजे मी नेहमी सांगत असतो कीर्तनामध्ये माझा विषय असतो की मुलांना तुम्ही गाड्या शिकवता हे शिकवता इंजिनिअरिंग शिकवता सगळं काय शिकवता शिकवा. पण त्यांना जरा जिरो बॉक्सिंग वगैरे सगळं शिकवा ना. म्हणजे ते आत्मरक्षण करतील. स्वतःचं रक्षण करतील. हे जे जिहादी लोकांनी फार उपद्रव केलाय ना तो उपद्रव थांबेल. ती स्वतःचं रक्षण करेल. तिला आपल्याला बचाव करायची गरज नाही. 3-4 जण आले तरी एकटी लोळवेल. तर तिला कराटे येते बॉक्सिंग येते मारू शकते ती. आपल्याकडे असंच दाखवलं जातं आमच्या स्त्रिया म्हणजे अबला. पिक्चर मध्ये तो बिचारा हिरो नुसता फायटिंग करतो. नाही माऊली इकडे उडी मारते तिकडे उडी मारते. काय चाललंय बाई जरा मदत कर ना त्याला. ते एवढे जण त्याला मारायचंय हिला पण वाचवायचं. हा इतिहास सांगितलाच नाही. आम्हाला बाबर औरंगजेब हेच सांगितलं. छत्रपती थोडा सांगितला. महाराणा प्रताप पृथ्वीराज चव्हाण नाही सांगितलं. झाशीची राणी नाही सांगितली. नुसते भयभीत करून ठेवले. सावरकर नाही पण आणि सावरकर जरी तुम्ही वाचलात ना तर तुमची देशभक्ती निर्माण होईल. ह्या गोष्टी इतिहासात शिकवल्या गेल्या नाही. कारण तेव्हाचा शिक्षण मंत्री नेहमी तो त्यांच्या कुळातला होता. त्यामुळे हे शिक्षण दिलं गेलं नाही. म्हणून हे शिक्षण सगळं मिळालं पाहिजे आपल्याला. आणि त्यामुळे होईल काय आपलं आत्मरक्षण होईल सगळ्यांचं. लेखी बाळी म्हणून आपला जन्म भारतवर्षातच का झाला तर ही भूमी पवित्र आहे लक्षात ठेवा. या भारत भूमीमध्ये जन्माला येण्यासाठी देव सुद्धा इच्छा करतात. देवाला वाटतं स्वर्गीचे अमर इच्छिता देहा मृत्युलोकी भावा जन्म नारायण नामे हो जीवन मुक्ता कीर्तनी अनंत गामुगिती कीर्तनी अनंत गामुगिती. आणि म्हणून तिथल्या माऊल्या ज्या आहेत त्या सक्षम आहेत पतिव्रता आहेत. किती वेळा विषय झाला. आज एका पतिव्रतेचा विषय आला आहे. सत्यवान सावित्री. सावित्रीचं भट कधी करता बरं आपण. पावसाळ्याच्या आधी येतं नाही. कुठल्या महिन्यात येतं बरं. पावसाळ्याच्या ज्येष्ठामध्ये येतं. वैशाख ज्येष्ठ. आणि तेव्हा ते सावित्री
त्याचं नाव पडलं वटसावित्री. कारण वटवृक्षाला खूप आयुष्य आहे आणि वटवृक्ष आणि पिंपळ हे दोन वृक्ष असे आहेत की भरपूर ऑक्सिजन देतात ते जास्त आणि ते दीर्घायू असतात. खूप त्यांना आयुष्य असतं वटवृक्ष आणि पिंपळ. आणि म्हणून त्याच्याकडे आराधना करण्यासाठी तुम्ही जाता बरोबर. आणि आराधना करून काय मागता बरं ते तुम्हाला माहिती. मी पण विचारलं नाही अजून काय मागता मग काय मागतात ते कोणी नवऱ्याने विचारलं असं मला नाही माहित. मीच अजून विचारलं नाही बाबा तुम्ही काय मागता. आपल्याला आरती बिरती करतात. म्हटलं 7 जन्मामध्ये हाच नवरा मिळव. अरे पण रोज मारत असेल तर ती बोलेल का वडाला. काय वाटतं तुम्हाला. ती बोलत 7 जन्म नको 7 महिन्यात घे म्हणते. डोक्याला ताप नको. कशाला मागत ती 7 जन्म. आई बापाचं घर सोडून आपल्याकडे येते ना मग आपण तिचं परिपालन करायला पाहिजे. मारणं सोडणं हे काही काम आहे काय. श्वानासारखे वागता आपण. मग तिचा आदर सत्कार झाला पाहिजे. ही देवी कथा तेच सांगते की भगवतीचा आदर सत्कार झाला पाहिजे. वटसावित्री बरं का जेव्हा तिचा नवरा सत्यवान आणि लाकडं तोडायला गेला होता त्याच्या बरोबर ती गेली होती. लाकडं तोडता तोडता तो पडला आणि पडल्याबरोबर तो गतप्राण झाला. मरण आलं त्याला. आणि मरण आल्यानंतर त्या पवित्र बरं का मातेचं सावित्रीचं इतकं सामर्थ्य होतं की यमराज त्याचा बरं का तो आत्मा घेऊन जात असताना ती पाहण्याची क्षमता होती आणि यमराजाला ती पाहू शकत होती एवढी क्षमता होती. आणि मग त्या तिच्या नवऱ्याचा आत्मा घेऊन जात असताना ती पण त्याच्याबरोबर एवढं आख्यान भारी आहे. एवढं यमदेवाने ज्ञान सांगितलं या आख्यामध्ये. एवढं ज्ञान सांगितलं सावित्रीला. हा 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 खूप सांगितलं. यमजी म्हणतात कुठे चालली. म्हटलं कुठे चालली म्हणजे माझ्या नवऱ्याला घेऊन चाललं त्याच्या बरोबर चालली. म्हटलं जमणार नाही. आमच्या लोकांमध्ये तुम्हाला असं सदेह येता येणार नाही. तुमचा हा देह इथे टाकावा लागेल. म्हटलं काय नाही. म्हटलं माझा नवरा घेऊन चालला मी येणार तुमच्याबरोबर. खूप विनवणी केली यमराजाला. यमराजाला खूप विनंती केली तरी सुद्धा यमराजा पण सोडायला तयार नाही आणि ही माऊली पण सोडायला तयार नाही. म्हटलं करायचं. खूप त्याने ज्ञान सांगितलं सावित्री मातेला. खूप ज्ञान सांगितलं आणि ते ज्ञान सांगितल्यानंतर माझ्या यमराजी इतके प्रसन्न झाले. म्हटलं तुझ्यासारखी पतिव्रता मी पाहिली नाही. तुझ्यासारखी पतिव्रता पाहिली नाही. बोल तुला काय पाहिजे. ती म्हटलं माझ्या मामांच्या म्हणजे सासऱ्याच्या बरं का नातवाच्या डोक्यावर छत्र कामर पाहिजे राजाचं. आता बोला आता किती मागलं. पहिले तिचा सासरा राजा व्हायला पाहिजे. तिला मुलं व्हायला पाहिजे आणि मग तिची मुलं झाल्यानंतर ते राजे होती. एका वरामध्ये काय काय मागितलं बघा. आम्ही थोडं थोडं मागतो देवा आमच्याकडे लक्ष देऊ बाबा फार प्रसंग आलाय. एवढं एवढं सगळं का मागू देवाकडे. हा ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ब्रह्मांडाचा धनी आहे. ऐका यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ऐश्वर्य त्याच्याकडे. हे काय थोडं थोडं मागतात. असं मोठं काहीतरी मागा. त्याच्याकडे मोठा भंडार आहे. थोडं थोडं मागू नका. देवाकडे भरपूर मागा. मागाल तर मागा. मी तर आता तुम्हाला शेवटी म्हणणार आहे ना आता म्हणून टाकतो की देवा इथे आलेले सगळे रोज येणारे आज आलेले सगळ्यांना सुखी कर. सगळ्यांना धनधान्य दे. सगळ्यांना नकोपती बनव आणि देवा मला मात्र करोडपती बनव. महाराज हुशारच असतात म्हणून गावात एकच आहे. अरे
काय चाललंय की असं मागावं आणि हे मागितल्यामुळे बरं का ते यमराज प्रसन्न झाले आणि तिला वरदान दिला. त्यानंतर ब्रह्मदेव मनुचा विस्तार आला, मनुच्या कन्यांचा विस्तार आला. प्रियवताची कहाणी आली. प्रियवत राजाने बरं का त्या भगवती मातेच्या कृपेने भगवती मातेच्या कृपेने बरं का एक दैदिप्यमान रथ तयार केला आणि या पृथ्वीवर फिरवला. ते 7 ठिकाणी तो दबला गेला. तिथे 7 खंड झाले आणि अर्ध्या भागामध्ये पृथ्वीच्या उजेड आणि अर्ध्या भागामध्ये काळोख हे प्रियवताचा कार्यक्रम झाला. त्यानंतर गंगे मातेचं अवतरण दाखवलं. हो, दिलीप, अंशुमाल, नंतर भगीरथाने आणलं. या कथा आपण ऐकतो भागवतामध्ये, बऱ्याचशा ऐकल्या असं मला वाटतं. आणि म्हणून आणि गंगे मातेचे बरं का ती गंगा माता, त्या गंगे मातेचं अवतरण आलं. त्यानंतर सीता मायेचा पूर्व वृत्तांत, वेदवती तिचं नाव, तिच्या वडिलांचं नाव विसरलो मी. ती वेदवती तपश्चर्या करीत असताना रावणाने पाहिलं. मी काल परवा मला बोललो असेल की रावणाला शाप होता की जर आता याच्यापुढे कुणाही महिलेला, कुठल्याही माऊलीला जर तू स्पर्श जरी केला तरी तुझे सगळे तुकडे तुकडे होतील. हा शाप वेदवती मातेने दिला होता आणि ती वेदवती मातेला प्राप्त करण्यासाठी हा रावण तिथे आला. ती गुप्त झाली आणि त्याच वेदवती मातेने तपश्चर्या केली. भगवान शंकराची तपश्चर्या केली आणि ती 5 वेळा बोलली, पती दे, पती दे, पती दे, पती दे, अशी 5 वेळा बोलली. म्हणून तिला पुढच्या जन्मामध्ये तीच आमची द्रौपदी माता झाली आणि तिला 5 पती प्राप्त झाले. बघा कुठल्या कुठे करतो ते म्हणा. हे कसं काय जोडून येतं? ह्याला कारण ती आदिमाईची शक्ती आहे, लक्षात ठेवा. आणि ती आदिमाईची शक्ती कशी आहे बरं? आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगद महिमा तुझी माऊली वार संकटाला, अगद महिमा तुझी माऊली वार संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जगवी थोडं सारी, आई कृपा करी माझ्यावरी जगवी थोडं सारी. आम्ही गोंधळा रे
शंभूया भूमीवरी आला तो हा म्हणे बहिणींच्या रक्षिणेशी आला म्हणून हिंदवी स्वराज्य हृदयाशी आला उगवला तारा तिमीर हरता शिवाजी राजा 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 शिखरी कीर्ता परी लहरी भगवान ध्वज शिखरी कीर्ता परी लहरी भगवान ध्वज उगवला तारा तिमीर हरता शिवाजी राजा उगवला तारा तिमीर हरता शिवाजी राजा उगवला तारा तिमीर हरता शिवाजी राजा भगवती कथा त्यानंतर आता थोडस गडबड अशी आहे कथा 9 दिवसाची आणि आपली 7 दिवसाची आजचा रंग सांगू जातो निळा रंग आहे शांती दर्शक जो आकाशाचा समुद्राचा रंग आहे शांती पाहिजे जीवनामध्ये आणि जोपर्यंत जीवनामध्ये शांती येत नाही तोपर्यंत क्रांती होत कारण तुकोबाराय म्हणतात नाही का शांती परते नाही येर अवघेची दुःख म्हणून शांती धरा उतराला पहिलं तिला म्हणून आजचा हा निळा रंग सांगतो शांती दर्शक आकाशाचा आहे आणि आज दुसरा रंग पण सांगून जातो की गुलाबी रंग हा उद्याचा रंग आहे आता उद्याचा रंग धरला तर उद्यापासून डबल चालू करावं लागेल तुम्ही येत असाल तर मला काय हरकत नाही मला फक्त 15-16 पर्यंत आहेत 18 पर्यंत कार्यक्रम आहेत कदाचित सप्त्यात नसेल मी महाराज बरं का तुमचा पहिला दिवस आहे पहिला दिवस तर हा गुलाबी रंग म्हणजे माऊलींचा आवडता रंग आता तो उद्या तुम्ही घरी लावा आणि आईची आराधना करा हे आई तुझा आम्ही 8वा नंबर बरं का रंग हे केलेला आहे आणि हे जे रंग आहे त्याचं मी सगळ्याचं हे सांगितलं महिलांना आवडलेला सृजनशीलतेचा प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा रंग हा गुलाबी रंग आहे आणि म्हणून ह्या जशा काल आपण पाहिलं की लाल रंग क्रोधाचं प्रतीक आहे क्रोध कशासाठी बरं का कथा आपण रेणुका मातेची सांगितली बघा की जमदग्नीला क्रोध आला पण त्या क्रोधाचा परिणाम वाईट झाला पण जेव्हा त्यांनी तो क्रोध अंतरातून काढून टाकला काढल्यानंतर मात्र शस्त्र अर्जुनाने बरं का त्यांचं छेदन केलं मारलं गेलं आणि मग परशुरामांचा अवतार झाला म्हणजे संत म्हणतात काम
दिखाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. क्रोध पाहिजे पण तो कुठं वापरायचा? उठ सूट इसको मार उसको मार इसको मार उसको धमका दे तो शेर को सवा शेर तो मिल ही जाता भाई. हाँ ऐसा नहीं जमता है. एवढा मोठा दाऊद होता पळून गेला इथून. सगळे मोठे मोठे दाऊद. मला हे म्हणायचे की क्रोध वगैरे ते कसे वापरायचे हे शिकवलं जातं आणि म्हणून जिव्हाळाचा शांतीचे प्रतीक आहेत. आणि त्यानंतर बरं का जी कथा येते की मी आता तुम्हाला ज्या गोष्टी वाचून सांगणार आहे कारण त्या तेवढ्या पाठ करणं माझ्या शक्य नाही आहे. सांगतो की माऊलीच्या दशमहाविद्या आहेत. नंबर 1 ऐका लक्षात ठेवा नाही राहिलं तरी काय हरकत नाही. काली दशमहाविद्या काली तारा छिन्नमस्ता तुम्ही नाव पण कधी ऐकली नसतील. षोडशी देवी भुवनेश्वरी माता हे नाव लक्षात आहे. त्रिपुर भैरवी धूमावती बगलामुखी ही देवीची नाव आहेत बरं का. या दशमहाविद्या आहेत. मातिंगी कमला. आता या देवीचं प्रत्येकाचं कार्य पण वेगवेगळं आहे. तारा नावी देवीचा ओंकाराचे स्वरूप आहे. एक अंकावर तिची शक्ती चालते. आता हे जादूटोणा मला काही तेवढा काही समजत नाही कुठल्या अंकावर काय चालतं आणि कुठला अंक लावलं किती लागतात हे मला काय विचारू कारण मी अजून काय अंक लावले पुन्हा वाईट असेल तर शिकवायला नेऊ नका. त्यानंतर छिन्नमस्तका हिचा 4 अंकावर जोर चालतो. म्हणून ते क्रिकेटवीर बघा किरण भाऊ हा मग त्यांचे ते नंबर असतात. काल परवा मोदी बोलला 1 और 1 2 नहीं होते 1 और 1 2 नहीं होते 1 और 1 11 होते हैं. आधी मला व्हॉट्सअप तेवढे या 8 दिवसात बघायला भेटलं नाही. जनरल नॉलेजसाठी आपण बघत असतो. जितना आपने को लेने का उतना देने का बाकी छोड़ देना असा काम आहे आपला. त्यामुळे 4 अंकावर इथे चालते. अशा प्रत्येक देवीची हे आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला महाराष्ट्रातली जागृत स्थानं सांगतो ऐका ज्यांना माहीत नसतील ती. महालक्ष्मी डहाणू ऐका. काली नाशिक भद्रकाली. मदालसा गोवा निवासी. नवदुर्गा गोव्यामध्ये. गडकरी या मी देवा कधी पाहिल्या नाही. जर त्या आईने कृपा केली मी आईला सांगणार आई एवढ्या कथा करून ही 4थी का 5वी कथा असेल तर एकदा तुझं सगळं दर्शन मला घडव आणि मग शेवटी मला पाकिस्तानमध्ये ने. तिथे पण टीव्ही आहे पिक्चर आहे त्यांचा त्या साऊथवाल्यांचा. मग तो जातो ना का हिरो तिला हे करायला फार मोठा चांगला पिक्चर त्यांचे पिक्चर भारी असतात. म्हणून या सगळ्या भागातल्या देवी ऐका ऐकून तर घ्या. त्यानंतर यमाई सातारा. कामाक्षी गोव्यात शिरोडे. रमालक्ष्मी केळवे माहीम ठाणे. ही रमालक्ष्मी ठाण्यामध्ये मी पण अजून पाहिली तुम्ही पाहिजे असेल तर बघा. अजूबाई औरंगाबाद. कमलादेवी सोलापूर करमाळेगाव. कौंडण्यपूर देवी पुणे कौंडण्यपूर. अंबा भवानी विदर्भ अमरावती. हे मी मुद्दाम दिलं तर माझं काही पाठ नाही आणि तुम्हाला तर माहीत तर पडेल त्यासाठी सांगतो बाकी काय नाही. त्यानंतर अंबा भवानी विदर्भ अमरावती. योगेश्वरी मराठवाडा अंबेजोगाई. साखरगड वासिनी सातारा. भवानी तुळजापूर. जगदंबा राशीन. चतुशृंगी पुणे जिल्हा. मस्तोदरी अंबट नाशिक. विठलाई रत्नागिरी कोल्हापूर. अधिष्ठा रत्नागिरी शिरगाव. भुवनेश्वरी सांगली अष्टेगाव. हे सगळ्या याच्यात दिलेले आहेत बरं का म्हणून मला भेटलं त्या. दुर्गादेवी मुरुड रत्नागिरी. पद्मावती पंढरपूर क्षेत्रीय पद्मावती पाहिजे का तुम्ही. मग आता जाऊन बघा मी पण जाऊन बघेन. आता आम्ही जाऊ महिन्याच्या वारीला गणेश भाऊ आम्ही तेव्हा बघू कुठे पद्मावती कारण कालिका माता माहिती आहे आपल्या सगळ्यांना कोपऱ्यातली. त्यानंतर प्रत्यगिरा कळगुंड पुणे. शीतला माहीम
डोंबिवली, हिंगलादेवी रायगड, अलिबाग, महालक्ष्मी केळशी दापोली तालुका, घंटाळा देवी नौपाडा ठाणे, श्री चंडिका माता भूचंद्र हे आपल्या प्रांतातले, श्री जीवदानी माता वसई, श्री वज्रेश्वरी रेणुका माता कालिका माता वज्रेश्वरी, श्री वरालदेवी कामतघर, श्री एकविरा माता कारला, ही तर सगळ्यांना माहिती आहे. समजलं त्याला समजलं. बद्द जावाय अग्निमाता कशेडीला आहे. आता राहायची त्यांनी मला लिहून द्या का म्हणजे ती ऍड करी मग पुढच्या कथेत सांगेल. पण आमच्या देव गावची देवी सांगितली त्या महाराजनी बाबा तुझी पण सांगेल लिहून दे. अग्निमाता कचडी, श्री जोगेश्वरी जुनांदुर्गी, श्री कालिका माता खारबाव, शेवटची कथा तिथे झाली होती म्हणून खारबाव. आणि गणेश भावना विचारलं तुमच्या देवीचं नाव काय. म्हटलं आमच्या देवीचं नाव गावदेवी. थाटामाटात गोवाई तुझी काळी मी पालखी. थाटामाटात गोवाई तुझी काळी मी पालखी. दरवर्षाचे वर्षाला, दरवर्षाचे वर्षाला आई गावदेवी माते अगो माझे नवसाला. आई गावदेवी माते अगो माझे नवसाला. प्रांत आहे त्यातली महाराष्ट्रात 3.5 पीठं आहेत बरं का. तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता, महालक्ष्मी माता आणि कुठली गाली आहे
सांगा भाऊ. सप्तशृंगी माता ही 3.5 पीठ आहे. आणि म्हणून भगवतीने ती मोठी आहे का, ती दुर्गावर राहते. देवांपेक्षा मोठी आहे, देवांपेक्षा मोठी आहे म्हणून ती दुर्गावर राहते. मग हे असे अवतार तिला का घ्यावे लागले बरं का? त्याला कारण म्हणजे बरं का, जेव्हा जेव्हा धर्म संकटात येतो तेव्हा तेव्हा भगवतीने अवतार धारण केले. आणि ती भगवती प्रकार असा घडला. खरं म्हणजे पार्वती मातेचा अगोदरचा जन्म तो सती माता. आणि इच्छा नसताना दक्षाने ती दिली महादेवाला. आता महादेव म्हणजे काय, महादेवच. त्यांचं घर कसं सगळं एअर कंडिशन. आपल्याकडे एकच एसी असतो, त्यांच्या 1000 एसी. नुसत्या एसी. पण तरी सुद्धा सती माता आनंदात राहायच्या. पण काय झालं, दुर्वास मुनींनी एक भगवान इंद्रदेवाकडून दिलेली माळ, ती माळ दक्षाकडे दिली गेली आणि ती त्याने त्याच्या बेडरूम मध्ये ठेवली. तो दोष झाला आणि म्हणून दक्षाच्या अंतःकरणामध्ये महादेवाविषयी बरं का क्रोध निर्माण झाला, द्वेष निर्माण झाला. आणि एकदा द्वेष निर्माण झाला की मग माणूस ऐकत नाही. आणि म्हणून हा एक कथा भाग आहे. दोन्ही गोष्टी सांगतो म्हणजे ऐकणारी काही हुशार म्हणजे ज्ञानी मंडळी पण आहे ना. दुसरा भाग पण सांगतो की एक वेळ असा सर्व देवदेवता जमले होते आणि दक्ष हा प्रजापती असल्यामुळे त्याला प्रजापतीचा मान मिळाला. आणि प्रजापती जर राजमहालामध्ये बैठकीमध्ये पोहोचला तर त्याचा सन्मान करण्यासाठी सगळ्या देवांनी उठायचं असतं बरं का. असा एक दंडक आहे. पंतप्रधान आला, मुख्यमंत्री आला तर आपण सगळे उठून उभं राहायचं असतं. राजा आहे तो आपला, तसा हा राजा. आणि महादेव नेहमी ध्यान असतं. महादेवाचं ध्यान काय, भजन करी महादेव राम पूजी सदा राम पूजी सदा भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव राम पूजी
मार्ग, एक शैव आहे तर एक वैष्णव आहे. वैष्णव आहे ते शैवांचा आदर करतात आणि शैव वैष्णवांचा आदर करतात. म्हणून दोन देवांचं जमतं, दोन जावांचं जमतं, दोन बुवांचं पण जमतं. उलट बोलतो, सगळ्यांचं जमायला पाहिजे. देवांचं जमतं तर आपल्याला जमायला काय हरकत आहे, नाही का? असं म्हणतात. कोणी ऐकलं आपल्या जुन्यात, दोन दुवांचं, दोन बुवांचं, दोन जावांचं, दोन कुत्र्यांचं जमतच नाही. आता बऱ्याच ठिकाणी जमतं असं म्हणे. पण महादेव असे धाडस राहिले. प्रजापती आल्यानंतर सुद्धा महादेव उठले नाही म्हणून दक्ष प्रजापतीला अपमान वाटला आणि अपमानाचा बदला म्हणून त्यांनी यज्ञाचा आरंभ केला. अशा दोन्ही कथा आहेत. बसत व्हायचं आहे, दिसत नाही अंधार आमचे गावचे. बरं, अंधार में नहीं दिखता है कुछ. छोटा है कमला जी बोलता बोलते छोटा है, मगर बडा आरती आहे. माझी सरपंच आहे. तर म्हणजे दोन्ही प्रवास सांगितले तुम्हाला. एक दुर्वासाने दिलेली माल दक्षाला तिथून वैर निर्माण झालं, म्हणजे शंका नको, आणि शंका माणसाला शंकाच निर्माण झालं असो. तर आणि म्हणून त्यांनी यज्ञाचा आरंभ केला दक्ष प्रजापतीने. आता ही कथा साहेब कशासाठी सांगतो, ती जी भगवतीची 52 शक्तिपीठे झाली. देवी भागवत सांगतं भगवती मातेची 108 शक्तिस्थाने निर्माण झाली. मी तुम्हाला सांगितली नाही एवढी आधी वाचून सांगितली. 108. आपण 52 किंवा 51 सांगतो. 51 शक्तिपीठे. आणि म्हणून त्या भगवतीने ती का धारण करावी लागली ही मूळ कथा आहे त्याची. आणि म्हणून मी त्याचं नियोजन करून अगदी व्यवस्थित ठेवली, ही महत्वाची आहे. आणि मग दक्षाने यज्ञ आरंभ केला. सगळ्या देवांना आमंत्रण दिलं, पण आपल्या लेकीला आमंत्रण नाही दिलं. सांगा ना, बापाच्या घरी यज्ञ आणि लेकीला आमंत्रण नसेल तर लेकीला कसं वाटेल, नाही का? रामायणामध्ये पण ही कथा आहे, शिवपुराणात पण आहे, देवी भागवतामध्ये पण आहे, भागवतामध्ये पण आहे. हे सगळे ग्रंथ माझे झालेले आहे, म्हणून मला माहिती आहे की या सगळी ही कथा सगळ्यात कॉमन आहे. आणि म्हणून वडिलांचं निमंत्रण नाही आलं आणि दक्षाने आणखी काय केलं, सगळ्या देवांना वाया कैलास असं यायला सांगितलं. म्हणजे त्यांना कळलं पाहिजे का आम्हाला आमंत्रण तुला दिलं नाही का. सगळे देव जातात, चौदावजी सगळे आपल्या पत्न्यांना घेऊन जातात. सती माता बघते, म्हटलं काय चाललंय, काय सगळे देव चाललेत कुठे. दुर्गाटी किल्ला सर झाला म्हणून तिकडे यात्रा मित्र भरली का काय, इकडे चाललेली काय. शेवटी सती मातेला राहवलं नाही. एका देवाला थांबवलं, म्हटलं कुठे चाललात. अरे कुठे चाललात म्हणजे तुझ्या वडिलांच्या घरी येत नाही, तुला आमंत्रण नाही, मेसेज केला नाही, व्हॉट्सअपवर तर करायचा. मेसेज पाठवला तर तरी झाला असता ना, नाही का गोवायचे दादा. आमच्या सगळे वारकरी जमले. आम्ही वारकरी म्हणजे काय, वारकरी वारीची मजा कुठे नाही. म्हटलं तुझ्या वडिलांनी यज्ञ केला, मी तुला आमंत्रण नाही, काय मिळावं, तू कशी अभागी आहेस. मग त्याला फार हे वाटलं. आता याच्यातून आणखी एक कथा निर्माण होती. कथा अशी निर्माण होती की जेव्हा सीतामाईचं हरण झालं असं एका कथाकारांनी सांगितलं की सीतामाईचं हरण झालं. कथा संपल्यावर तो माणूस उठला, म्हटलं महाराज सीतामाईचं हरण झालं, परत सीता गावा झाली. म्हटलं तू गेल्या होईल. आता हरण हा शब्द म्हणजे घेऊन पळून घेऊन गेला रावण. तर त्याने बोलले की हरण झालं. त्याला वाटलं हरण झाल्यावर सीता परत झाली कधी. अशा ऐकणारे असं त्या कथाकार मरत नाही खात. आणि तेव्हा भगवान
प्रभू रामचंद्र सर्व वृक्षांना बरं का काही शिला होता, दगड होते, त्यांना मिठी मारायचे ते ऋषीमुनी होते. आणि पार्वती माता आणि भगवान शंकर जात असताना तिने सांगितलं, म्हटलं तुम्ही ज्या रामाचं एवढं भजन करता ना, तो राम कुठे? म्हटलं तो बघ. म्हटलं हा राम, हा तर बायकोच्या वेगाने एवढा फिरतोय, रडतोय. हाच असता तुमचा आराध्य. बघा, आपल्या नवऱ्याची श्रद्धा आहे, भाव आहे, तो ओळखायला पाहिजे होता सती मातेने. सती मातेचा का त्याग केला भगवान परमात्म्याने? म्हटलं मला नाही वाटत हे एवढं काय. म्हटलं बघ, विश्वास ठेव, माझा आराध्य आहे ते रामलल्ला, तू विश्वास ठेव. आणि माझ्या सती मातेने विश्वास ठेवला नाही आणि पर्याय असा झाला की तिने परीक्षा घ्यायची ठरवली. आणि ती सती माता भगवान रामचंद्रांच्या समोर सीतामय्या म्हणून प्रगट झाली. आणि प्रगट झाल्यानंतर लक्ष्मणजींनी ओळखलं. म्हटली ही कोण बाई आली फॉरेनची? ती सीतामाता बनून आली. लक्ष्मणजी म्हणतात ही तो काही फॉरेनवाली लागते. माझे प्रभू रामचंद्र म्हणाले, मैया मैया तुम्ही का आलात? आता काय बोला? सती मातेचा पाण तारा झाला. म्हटलं यांनी ओळखलं मला. मैया तुम्ही इथे का आलात? माझी परीक्षा बघायला आलात? रामलल्ला त्या ऋषीपतींना भेट देत होते, पण सती मातेचा विश्वास बसला नाही. आणि विश्वास बसला नाही, परत महादेवाकडे गेल्यानंतर पुन्हा खोट्या बोलल्या की म्हटलं मी त्यांची परीक्षा बघितली पण ठीक आहे असं तसं. पण माझे महादेवजी म्हणाले की तू माझ्या आराध्याची परीक्षा बघितली ठीक आहे, पण तू तिथे बरं का सीतामय्या बनून गेली, म्हणून आजपासून तू माझी आई आहे. आणि त्या दिवसापासून महादेवाने तिचा त्याग केला. रोज माझे महादेव माझ्या बरं का सती मातेला वामभागावर आरूढ करून आणि कथा सांगायचे. पण आतापासून माझे महादेव दुरावले गेले. आणि माझ्या महादेवाला माहीत होतं की आता हे सती मातेच्या पण लक्षात आलं की आता आपल्या नवऱ्याने आपल्याला आणि येतं ना लक्षात, आता आपल्या नवऱ्याचं आपलं प्रेम राहिलं नाही महादेवाचं, हे लक्षात आलं तिच्या. आणि म्हणून तिने पण ठरवलं. आणि म्हणून सगळे देव तिथून जात होते. सती माता महादेवाला म्हणाले माझ्या बापाच्या घरी यज्ञ मी गेलं पाहिजे. म्हटलं नको जाऊ, गेलेच तर विघ्न होईल. खूप सांगितलं समजून, पण शेवटी बाळ हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्ट. महादेवाला माहीत होतं काय होणार होतं ते. सती माता ऐकायला तयार नाही. शेवटी भगवान नंदिकेश्वराला घेऊन आणि माझी सती माता यज्ञामध्ये आली. पण यज्ञामध्ये आल्यावर ओळखतो कोण? तिच्या बहिणी तिच्याकडे बघायला तयार नाही. आई बघत ना, आईचा जीव धावत होता. पण करणार काही? दक्षाने फरमान सोडलं होतं, कोणीचा सन्मान करायचा नाही स्वतःची लेकीचा. आणि हा सन्मान तिच्या लक्षात आलं की माझं सगळं अवेअर करतात. महादेव सांगत होते जाऊ नको, पण तरी मी आली. म्हणून आज्ञा उल्लंघन केल्यानंतरच अधपतन होतं माहिती. लक्ष्मण रेषा घालून दिली ना, सीतामाईंनी उल्लंघन केलं. परिणाम 6 महिने प्रभू रामचंद्राचा वियोग. म्हणून काही गोष्टी माणसाने लक्षात ठेवायच्या असतात. नाही काय होतं त्याला बघू आपण काय होतं असं नका म्हणून. काय होतं, भरपूर काय होतं. आणि मग शेवटी त्या यज्ञामध्ये जो हवीर भाग, त्या यज्ञातून जो प्रसाद हवीर भागाच्या रूपाने मिळत असतो देवतांना, तो भाग सुद्धा महादेवाला ठेवला नव्हता. आणि मग माझ्या सती मातेला खूप बरं का खूप दुःख वाटलं. अरे माझा अपमान केला ठीक आहे, पण माझ्या पतीचा अपमान करताय तुम्ही. माझ्या पतीचा अपमान करताय. मग माझं जिवंत राहून काय फायदा आहे? ज्या पतीने मला सांगितलं की तू जाऊ नकोस, तरी पण मी इथे आले. आणि एवढा प्रकार घडल्यानंतर माझ्या पतीचा अपमान करताय. आणि म्हणून काही विचार न करता योगाग्नीने
बरं का सती मातेने आपल्याला अग्नदान लावून घेतला, अग्नीने पेटली ती आणि भरपूर अग्नी लागल्यानंतर नंदिकेश्वर वगैरे यांना सगळ्यांना राग आला. म्हटलं मैया जळते, आमची मैया जळते. ही लढाई झाली, तिथे खूप लढाई झाली. पण इकडे सगळे भगवान विष्णू वगैरे सगळे रक्षक असल्यामुळे त्यांचं काही चाललं नाही. मग काही गण, भगवान महादेवाचे गण कैलासावर आले आणि भगवान महादेवाला काही सांगायची गोष्ट होती का? त्यांना माहितीच होतं की काय घडणार होतं ते. आणि म्हणून भगवान महादेवाला क्रोध आला. म्हटलं असं घडलं. आणि मग त्यांनी एक बरं जटेतून कृतिका काढून आपटली, त्याच्यातून वीरभद्र तयार झाला आणि तो वीरभद्र जाऊन दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. नवे नवे दक्षाचा मुंड पडून काय कथा सांगते आपल्याला? योग माया इतके असते की भल्या भल्यांना चूर चूर करते. आणि मग सगळ्यांनी माफी वगैरे मागितल्यानंतर बरं का दक्षाला बोकडाचं शिर बसवलं गेलं आणि दक्षाला जिवंत केला. पण तो अर्ध जळीत झालेला माझ्या मातेचं शरीर नाही का, सती मातेचं शरीर, काय प्रेम असेल महादेवाचं सती मातेवर. प्रत्येक पतीचं आपल्या पत्नीवर प्रेम असावं हे आपले देवता आपल्याला सांगतायत. अधिमाया शक्ती आहे ना ती, त्याचं प्रेम असलं पाहिजे आपल्या पत्नीवर. तो देह उचलला माझ्या मागेवर असं म्हणताय. असं फिरत होतं येण्यासारखे येण्यासारखे फिरत येण्यासारखे. आणि तो देह घेऊन फिरत असताना सगळे देवता विचार करायला लागले, जर आता महादेव असे फिरत राहिले तर करायचं काय? आणि मग भगवान विष्णूंनी धनुष्यबाणाने त्या देहाचे तुकडे केले. ते काही ठिकाणी 51 सांगतात, तर देवी भागवत 108 तुकडे झाले. आणि ज्या ज्या ठिकाणी ते तुकडे पडले त्या त्या ठिकाणी देवीची शक्ती माता शक्तिस्थान निर्माण झाली. म्हणून बरं का त्या भगवती मातेचे हे अवतार झाले करी कथा आपल्या पुढे सादर केली. त्या भगवती आईचा काही गजर होईल का? जय जय भगवती माता, 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 जय जय भगवती माता. दुर्गा माते की जय, अम्बे माते की जय, सती माते की जय. जेव्हा त्या सती मातेने आपली प्राणाची आहुती दिली तेव्हा तिने अंतःकरणामध्ये इच्छा ठेवली की पुढच्या जन्मी मी या महादेवाला प्राप्त करेन, तोच माझा पती. म्हणून तीच बरं का मैनावती आणि हिमालय यांची कन्या पार्वती, पर्वताची कन्या म्हणून पार्वती जन्माला आली. बऱ्याच ठिकाणी भरत महाराजांकडे मी ऐकलंय त्यांना सती आणि पार्वतीचा भजच कळत नाही, तिथेच सांगतात पार्वतीच सांगतात. आपण काय बोलत ते कशाला नाही का, ज्याचं त्याचं ज्ञान. आता काय सगळं आम्ही काय सगळे पूर्ण ज्ञानी आहोत का? 8, 6, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे जे ज्ञान आहे ते आहे, पण काय त्यातला फरक आहे. सती वेगळी आणि पार्वती वेगळी, हा भेद कळला पाहिजे. तर मी बऱ्याच महाराजांच्या मंडळाचं ऐकलंय. आणि मग ती
महागौरी झाली. ती महागौरी म्हणजे जेव्हा तिने 3000 वर्षे तपश्चर्या केली, 3000 वर्ष तपश्चर्या केल्यामुळे तिचा वर्ण, तिचा रंग काळा झाला. आणि जेव्हा भगवान महादेव प्रसन्न झाले तेव्हा तिला त्या गंगे मातेमध्ये स्नान करायला लावले. गंगे मातेमध्ये स्नान केलं म्हणून ती गोरी झाली आणि म्हणून तिला नाव महागौरी पडलं. महागौरी माते. त्यानंतर 9व्या दिवसाची माता सिद्धधात्री, सिद्धी प्राप्त करते. तिचं नाव सिद्धधात्री. हिची उपासना केल्यानंतर सिद्धी प्राप्त होते, बरं का. अनिमा, नरिमा, गरिमा वगैरे ज्या अष्टसिद्धी आहेत ना, त्या सगळ्या भगवान शंकरांना प्राप्त का झाल्या? ह्या सिद्धदात्रीची उपासना भगवान महादेवाने केली म्हणून. असं आहे. आणि म्हणून ती सर्व सिद्धी देणारी म्हणून सिद्धदात्री. आणि म्हणून ह्या भगवती मातेने मी शेवटचा अवतार ठेवला होता. कुठला आहे कोणाच्या लक्षात? रामाचा. की रामचंद्रांना सुद्धा त्या भगवतीने आशीर्वाद दिला. आणि त्या भगवतीने आशीर्वाद दिला म्हणून रामचंद्रांना विजयाचा आशीर्वाद तो प्राप्त झाला. तुम्ही म्हणाल एवढं शॉर्टकट मध्ये सांगितलं आम्हाला लक्षात नाही आलं. चला पटापटा सांगतो की जेव्हा रामचंद्रांना वनवास झाला, माझ्या भगवती मातेचं, बरं का, रावणाने पलायन करून ठेवलं. सीतामयाने सगळ्याकडे शोध झाला. सुग्रीवाची मैत्रीण झाली, वादीला संपवण्यात आलं. त्यानंतर सुग्रीवाने सांगितलं आपण दोघे समदुःखी आहोत. माझी पत्नी माझ्या भावाने ठेवली आणि तुमची पत्नी रावणाने नेली. त्या दोघांची दुःख सारखी आहेत. एकमेकाला मदत करू, एकमेकाला सहाय्य करू. आणि मग बरं का, आता तुमच्या समोर येईल जवळजवळ शेवटचीच कथा आहे आपल्या पुढे. तेव्हा मला तुम्ही आता ही ध्यान देऊन ऐका. महागौरी माता